तर नोटबंदीच्या 42व्या दिवशी औरंगाबादमध्ये काय स्थिती आहे पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1500ची नोटबंदीनंतर बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी देशातल्या नागरिकांकडे 50 दिवस मागितले होते। आता 10 दिवस राहिलेले आहेत हा अवधी पूर्ण होण्यासाठी। औरंगाबादच्या 7 हिल परिसरातील IDBI बँकेच्या समोर आहे। इथे एक ATM आहे। जेव्हापासून हे नोटबंदी झाली तेव्हापासून हे ATM जे आहे ते बंद असल्याचं सांगितलं जात आहे। बँकेची समोर जे आहे ती लाईन दिसत नाही, मात्र तरी देखील व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे सुरळीत आहेत का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात की आता 10 दिवस राहिलेले आहेत, मोदीजींनी तुमच्याकडे मागितले, आत्ताची बँकेचा काय तुमचा अनुभव आहे? आमचा अनुभव हाच आहे फक्त की आम्हाला जर हप्त्याला 50,000 पाहिजे तर फक्त 5,000 रुपये मिळतात रोजचे बस। 5,000 रुपये? काय तुमचा अनुभव आहे? माझा अनुभव हा आहे की मी आज बँकेमध्ये आले असताना मला फक्त 2,500 रुपये मिळालेत आणि जे की माझी मुलगी दवाखान्यामध्ये असताना तिचं बिल चुकतं करण्यासाठी माझ्याकडे तितका पुरेसा पैसा नाहीये। 500ची नोट मिळते? 500ची नोट अजून अवेलेबल झालेली नाहीये, पण बराचसा व्यवहार हा सुरळीत झालेला आहे। आता सध्या गर्दाही पूर्ण कमी झालेला आहे। पैशाचं जे हे ते वाढवलं पाहिजे, 10 ते 20,000च्या आसपास दिले पाहिजे त्यांनी। 500ची नोट मिळते? नाही, 500ची नोट भेटत नाही अजून। काय अनुभव? पैशाची लिमिट वाढवली पाहिजे आणि जे 2,000ची नोट आहे ते ATM मध्ये फक्त 2,000च टाकताय, 100ची नोट अवेलेबल नाही आणि 500ची नोट तर आतापर्यंत भेटलेलीच नाही। त्याच्यामुळे खूप त्रास होतोय नागरिकांना। मला वाटतं अजून 10 दिवसात सुरळीत होईल सगळं? नाही, तुम्हाला वाटतं? नाही होणार नाही। नाही, अशक्य, शक्यच नाही। काय सांगाल? नाही, सध्या तर वाटत नाहीये, पण होईल काही दिवसात। काय सांगाल? होईल का? नाही व्हायला पाहिजे, नाही होणार। या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एका वाक्यात सांगायचं झालं तर पेशंट बरा होतोय, मात्र 50 दिवसात तो पूर्णपणे ठणठणीत होईल यावर मात्र कुणाचंही एकमत होताना दिसत नाही। पाहूयात आणखी 10 दिवसात यात काय फरक पडतोय ते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।